हाय गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. सो आज आहे 15 ऑगस्ट. तुमच्या सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. सो आता मी जात आहे स्टेशनला. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही उद्या कोणी येणार आहे आमच्या घरी. सो मी त्यांनाच घ्यायसाठी जात आहे, म्हणजे की पाहुण्यांना. ही ऑफिसला जायचं आहे. मला 15 ऑगस्टची सुट्टी आहे, पण हिलाच 15 ऑगस्टची सुट्टी नाही. हिचं ऑफिस आहे, तर ही ऑफिसला जात आहे. तर मी आज गाडीनं नाही जात आहे, मी जात आहे बसनं. आणि ही पण जाईन बसनं. ही तिच्या ऑफिसला जाईन, बट मी स्टेशनला जाईन. आता तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा, तुम्हाला माहितीच पडणार की कोण येत आहे म्हणून आमच्या घरी. सो मी हिला ड्रॉप करतो आणि मी पण जातो स्टेशनला. सो ही ॲटोनं जात आहे, हिला लेट होतं आहे ऑफिसला आणि मी इथं वेट करत आहे. तर इथं बसस्टँड आहे आमचं, योजनानगरचं बसस्टँड आहे इथं. तर ताई जात आहे आणि तिला लेट होतं आहे एकतर. तर मी पण जातो. तिकीट पण काढली आहे पुणे रेल्वे स्टेशनची. 25 रुपये तिकीट आहे. 25 रुपयामध्ये जाणं येणं होते चांगलं. जाणं येणं कुठं, फक्त जाणं होते. येताना आता बघू कशाने यायचं. तो मी अर्ध्या घंट्यामध्ये पोहोचणार पुणे रेल्वे स्टेशन. मला वाटलं की एका घंट्यामध्ये येणार मी, बट अर्ध्या घंट्यामध्येच आलो मी स्टेशनला. तर मी ट्रेन चेक केली आहे. ट्रेनचा टाईम असते 9चा. तो अर्धा घंटा लेट आहे ती ट्रेन. 9:30ला येणार आहे. आता बघू कोण येणार आहे म्हणून. तो तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा, तुम्हाला माहितीच पडणार की कोण येणार आहे आज आमच्या घरी. आणि मी सगळ्यात पहिले प्लॅटफॉर्म काढायला जातो, नाही तर मला पकडणार. सो मी प्लॅटफॉर्म काढतो. तर जस्ट मी प्लॅटफॉर्म तिकीट काढला आहे. मी फोन केला होता, सो 9चं टायमिंग होतं, बट 9:30 सांगतो आहे. ट्रेन थोडी लेट झाली आहे, हडपसरला आहे. तर मी वेट करत आहे आता. तुम्ही बघा, कंटिन्यू ब्लॉग बघा, मला माहितीच पडणार की कोण येणार आहे. सो मी वेट करत आहे आता. प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर येत आहे. सो फायनली मम्मी पप्पा आले आहे. फायनली मम्मी पप्पा आले आहे. तर एवढं चांगलं वाटत आहे ना आम्हाला. बाबा मम्मी रडायलाच लागली आहे, हे बघा पप्पा. तर आता आम्ही जातो आहे घरी. तर जातो आता आम्ही, लवकर जातो घरी, काहून की आज इंडिपेंडन्स डे आहे. तर ट्रॅफिक पण खूप राहणार. तर जातो आम्ही घरी. तर आम्ही बापरे स्माईल, बापरे पप्पाची स्माईल. भाऊ पुण्याला आल्याबरोबर स्माईल वर्धात नव्हती का? हां बरोबर आहे. लेकराईला भेटले तर स्माईल येणारच म्हणा, बरोबर आहे. तर आता आम्ही जातो आहे घरी. ॲटो बुक केला होता, तर सामान वगैरे टाकलं. खूप लगेज वगैरे खूप आहे यांच्याकडं. 5 आहे आता, मला पण नाही माहीत. 2 जण आणि 5 सामान कसे आणले असेल त्यांनाच माहिती आहे. बट उद्देश मामा आला होता ना सोडवायला. उद्देश मामा, थँक्यू उद्देश मामा. तर आता जातो आम्ही घरी. घरी आलो आहे आम्ही. आणि मला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे ना मी की कोणीतरी येणार आहे. सो मम्मी पप्पा आले आहे, म्हणजे की घरचे ओनर आले आहे. घरचे ओनर, घरची ओनर तर घरचे ओनर आले आहे. सो मला वडापाव घेतला होता स्टेशनवरून. सो वडापाव खातो थोड्या वेळामध्ये. आम्ही भेटतो त्यानंतर. चांगलंच सामान आणलं पप्पा तुम्ही. तर बघा 2 माणसं आणि सामान बघा किती आहे. पप्पानं स्टेशनवरून वडापाव घेतला होता. सो इथं आम्ही खात आहे, नाश्ता करत आहे. अरे बॅग, थँक्यू. रोहिणी ताईची पण यायचं आहे का? कोणाने दिले? उद्देश मामा ना. अरे वा 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 वा. लाडू पण दिले. थँक्यू फॉर द बेलाई. धन्यवाद बेलाईनं पाठवले गोरस पाक बिस्किट. वर्धाचे फेमस आहे ना का? थँक्यू बेलाई. अच्छा, उद्देश मामाला पाठवल्यावर चिवडा. अच्छा, चकली, चिवडा, लाडू आणि गोरसपाक बिस्किट.
आणि आपली बॅग माझीवाली त्याच्या अंदर रोईन द्यायची आहे ना. थँक्यू मम्मी पप्पा. अच्छा किती झालं पप्पा. अरे वा छान आहे मम्मी. अच्छा मूर्तीचा आसम बाप्पा आलाय रे त्या आपल्या घरी मम्मी. हा अच्छा शंकरजीची पिंट. अच्छा दिवा. अरे वा एक नंबर छान आहे बाप्पा. अरे किती केक आणते बाबा तुम्ही. हा खरं बाप्पा लय सामान आणलं तुम्ही ह्यावेळेस. बापरे किती तर खूप झाले तेवढे. बापरे चिप्स आहे काठी आहे गोरसपाकचे 3 आहे आणि उद्देश मावानं दिलेले लाडू आहे चकल्या आहे चिवडा बनवलेला आहे ना आणि लोणचं आणि काय खारी आहे ना हे. अच्छा निर्मल बेकरीची फेमस आहे वर्धेची गोरसपाक बिस्किट फेमस आहे आणि 2 केक. खरंच धन्यवाद पप्पा. धन्यवाद मम्मी. थँक्यू. जिंकलं तुम्हाला जिंकलो मी खरंच. थँक्यू. आई पप्पा मनावर चुपचाप बसा. त्यांना म्हटलं की एक खारीचं पाकिट घेऊन ये. 1 2 3 4 घेऊन आले खारीचं पाकिट. अच्छा 3 आणले आहे. गोरसपाक बिस्किट 2 सांगितले होते एक्स्ट्रा अजून एक आणला आहे. चिप्स आणला आहे. खरं तुम्हाला सांगणं म्हणजे खरं नेक्स्ट टाइम सांगतोच नाही तुम्हाला. सांगितलं नाही तर घेऊनच येणार मला माहिती आहे तुम्ही. हां बेला आहे ना मेन. थँक्यू सो मच बेला आहे. आणि उद्देश मामाला चिवडा पाठवला. थँक्यू सो मच उद्देश मामा. सो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला याच्यातून कुठला मेनू आवडते. गोरसपाक बिस्किट आहे खूप काही आहे. दुकानच आहे आमच्याकडं आज होलसेलची दुकान आहे. तर तुम्हाला काही लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा काय काय लागत आहे तुम्हाला. पप्पा झोपले आहे. आराम करायचा पप्पाला कारण की ट्रॅव्हल करून आले त्यामुळे. आणि ही बघा ही मला गोष्ट सांगत आहे मम्मी कसं आहे काय आहे गमत आहे का असं वगैरे. तर तू आली तर गमणारच नाही यार. काय विषय आहे का मम्मी. हां कसं वाटतं ते येऊन. एकदम चांगलं एकदम चांगलं. तुम्ही काय शेविंग काढली चांगल्या दिसत आहे का मी. 1 नंबर. 1 नंबर खरंच पक्का. बापरे पप्पी घेतली. तर पप्पा आराम करत आहे. आईला म्हणते आराम कर नाही म्हणते. नंतर आई जेवण बनवणार. हा खूप दिवसानंतर म्हणजे आईचं जेवण. जेवणाला काय करायचं आता सांगा. चर्चा करू मम्मी. त्यानंतर आम्ही गोष्ट करतो त्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतो. दुपारच्या मम्मीच्या आणि माझ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर पप्पा बोलले की माझी झोप झाली आहे तर आपण जाऊ म्हणे रोहिणीताईला भेटायला. पप्पाला खूप आठवण येत होती तिची. सो तिला तर सुट्टी नाही 15 ऑगस्टची. तर पप्पा अजून मी इथं आलो तिचं ऑफिसपाशी. पप्पा पण वेट करत आहे मी पण वेट करत आहे. ती जेवण करत आहे. ती आल्यावर तिला भेटतो. त्यांचं भेटणं चालू आहे आणि मला लागली खूप. पुरी भाजी खाते आता. पुरी भाजी. बाय. घरी आलो आहे आम्ही आणि मम्मी आंघोळीला गेली होती. मम्मी फ्रेश वगैरे झाली आहे. झोपली होती ना ती. सो मम्मीचं यूट्यूब चालू आहे इकडं आहे का. तो इथं यूट्यूब चालू आहे मम्मीचं. जेवण झालं मम्मी. काही नाही मी वरी आलो आहे आता मम्मीसोबत बोलतो. दुपारी तर खूप बोललो आम्ही खूप गोष्टी केल्या. परत गोष्टी चालू होत्या आमच्या आईच्या आणि माझ्या गोष्टी झाल्या. आणि मी गॅलरीमध्ये आलो आहे बसून आहे आणि इथं आईचा स्वयंपाक बनवणं चालू झालं आहे. खूप दिवसानंतर आईच्या हातचा स्वयंपाक खाणार आम्ही. बाप रे बाप. चपात्या भाजी काय बनवत आहे. डाळ भाजी. अरे बापरे तुझ्या हातची डाळ भाजी म्हणजे बापरे. आता काय सांगू तुला खरं लय दिवसानंतर लय मिस करायचं रे खरंच मी डाळ भाजी. हिला येते म्हणा डाळ भाजी रोहिणीताईला. बट तुझी कंपॅरिझन नाही करू शकतो. तुझ्या कंपॅरिझन नाही करू शकतो. बट 1 नंबर बनवते तू मस्त. वेट करत आहोत लवकर बनव. काय घेऊन आले मी. अरे बापरे मशीन घेऊन आली तू. ट्रेड मशीन. आई तिकडे गेली का. स्वयंपाक करते आहे. तेव्हा ते मागे आहे. म्हणती आहे
किचन मध्ये नाही आली हम्म. काय अशी करायला लागली. अरे हिला काय झालं जीजी बोजो 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 जीजी बोजी मंदिर लावायची तयारी चालू आहे आमची पप्पाची आणि माझी. सो पप्पा इथं माप घेत आहे किती फूटवर लावायचं आहे. सेनापती आक्रमण. पहिले मंदिर नंतर स्थापना करायची. स्थापना करू आमच्या घरी गणपती बाप्पा आले. बाहेरची साईड घेणार. हा तर तेच तर साईडला घेतलं. बस ओके. गणपती बाप्पा मोरया. शंकरजी भोलेनाथ. मागेच कर. मंदिर लावलं आहे पप्पांना अजून मी. तर मी फ्रेश होतो त्यानंतर मी दिवा अगरबत्ती करतो. तर मी फ्रेश होतो. आमच्या घरचा देवारा तो पप्पा घेऊन आले आहे. तर बघा आमचा गणपती बाप्पा. आमच्या घरी पण गणपती बाप्पा आले आहे. उद्देश मामा थँक्यू मामा. काय आहे याच्यात चिवडा ना. बाबानी चिवडा बाबानी लाडू दिले. चिप्स ते पक्का आईने पाठवलंय ना. भेलाईनं पाठवलं. रेलाईने एवढा खरं खूप दिवसानंतर आईच्या हाताचं जेवण. आई डाळ कशाची आहे. तुरीची डाळ. तुरीची डाळ आहे. डाळ पालक. डाळ पालक. जो कपडा घेऊन भात आहे आणि चपाती आहे. सो आम्ही जेवण करतो आता. मस्त भारी. मस्त भारी वाटतं आईच्या हाताचं जेवण खूप दिवसानंतर. एक नंबर वाटतं खरंच. आईच्या हाताचं जेवण म्हणजे आईच्या हाताचं जेवण खरंच. तर आजचा ब्लॉग बघितला तुम्ही. सो आमच्या फ्लॅटचे ओनर आले आहे. ओनरच ना. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की कोणीतरी येणार आहे. सो फ्लॅटचे ओनर आले आहे. सर भाडं किती आहे आपल्या फ्लॅटचं. देतो सर आम्ही. देतो सर आम्ही देतो. थोडासा वेळ द्या. आम्हाला वेळ द्या. आमचा पेमेंट व्हायचा आहे सर. तर आमचा पेमेंट झाला तर आम्ही देतो तुम्हाला. ठीक आहे. घरातून नका हाकलू. डील फिक्स सर. सर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. गुड नाईट गाईज. बाय.